अरे राइजिंग लाइन पे कनेक्शन नहीं रह सकते, बात करते नाही देऊ शकत नाही सर आपण ही लाईन टाकीला जाय, टाकीमधून मग तिकडे जाय. काही बोलता का तुम्ही उलटा पाहिजे? नाही सर आपलं ते पाणी भरतो ना. हे मला नाही माहिती. नदीमधून जो येते रायझिंग पाईपलाईन तिथं पाणी द्यायला पाहिजे. कनेक्शन आहे रायझिंग कुठल्या जिआरच्या बोलते का? मोठा नको ना प्रेमानं सांगून झालं आता कमी झाले कसे कमी झाले. रायझिंग लाइन पे मला जीआरई नहीं कुछ नहीं करते का तुम लोग? वो झूठ बोलते हैं कनेक्शन देंगे बोलते हैं राइजिंग लाइन पे. फाइंड आउट करो बोलते हैं राइजिंग लाइन पे इनको मालूम नहीं है जीआर भी है बोलते हैं. तुम्हारे हाथ में ऐसे झूठ बोलेंगे तो बराबर नहीं है. आपका कभी ऐसा हुआ नहीं. राइजिंग लाइन पे कनेक्शन डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आणि भंडाऱ्याच्या जनतेला सुविधा मिळाल्या पाहिजेत याकरता आम्ही काँग्रेस पक्षातर्फे सर्व पदाधिकारी आणि इथं भंडाऱ्यातली लोक आम्ही पूर्ण भंडारावर फिरत आहोत. या ठिकाणी आम्ही रोड नाल्या बघितलेल्या आहेत, पण रोडाची हालत अत्यंत दुर्दैवपूर्ण आहे. रस्ते फारच खराब आहेत. 6 महिन्यापूर्वी बनलेले रस्तेसुद्धा यांनी फोडलेले आहेत. नाल्यांचं काम बरोबर नाही. पिण्याचा जो पाणी आहे, आता तुम्ही या प्लॅन्टच्या बाहेरच जाऊ आम्ही, तिथं खर्याचे पाऊच आणि तिथं लोकांनी थुकून ठेवलेला आहे आणि तो पाणी या भंडारा शहरवासियांना आपण देत आहोत. नागनदीचा पाणी या गोशा डॅममध्ये येत आहे, तो तर अत्यंत घातकच आहे. त्या पाण्यामध्ये कॅडमियमसारखे आणि सिलियमसारखे घटक आहेत. त्यांनी कॅन्सरसारख्या मोठ्या बिमाऱ्या इथं लोकांना होऊ शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त इथं खर्याचे पाऊच त्या प्लॅन्टमध्ये तिथं पडलेले दिसतात आहे. अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की जो घनकचरा आहे त्याचा निकाससुद्धा इथं बरोबर होत नाही. घंटा गाड्या इथं घुमत नाही. या सरकारला मी विनंती करतो की यांनी अधिकाऱ्याकडे लक्ष द्यावं आणि त्यानं व्यवस्थित काम करायला पाहिजे. पण काम या भंडाऱ्यामध्ये इथं होत नाही. येणाऱ्या काळामध्ये लवकरच पावसाळा आहे. किती लोकांचा जीव हे घेणार आहे हे सरकार? किती ॲक्सिडेंट करणार आहेत? गटर लाईन अजूनपर्यंत पूर्ण झाली, रोड पूर्ण फोडून काढलेले आहेत. आता गॅस पाईपलाईन आहे त्याच्यासाठी तोडणार आहे. एकच रोडला हे कितीदा तोडणार आहेत? आणि असा समजा डेव्हलपमेंट असेल तर या भारताचं विकास कसा शक्य होणार आहे? या भंडाऱ्याचा विकास कसा शक्य होणार आहे? आज तुम्ही अमृत भारतच्या अंतर्गत आपण तलावांना व्हिजिट केली, तिथं डेव्हलपमेंटचं काम पाहिलं, पण तिथेही डेव्हलपमेंट शून्य काम आहे. तो कन्स्ट्रक्शन आहे. कोट्यावधींचा घापा तिथं त्या अमृत तलावामध्ये आहे. अमृत भारत जे आहे तलावाच्या सौंदर्यीकरणाचं काम चालू आहे, त्याच्यामध्येही घोटाळा आढळून येते. त्यांचंसुद्धा या सीओनी कलेक्टरनी त्यांच्यावर जे अधिकारी आहे जे काम करून आले ठेकेदारावर, त्याचे कोणत्या दर्जाचं काम चालू आहे, निकृष्ट दर्जाचं काम असेल तर त्यांना कारवाई करू आणि आम्हीसुद्धा त्यांना पाठपुरावा करू. भंडाऱ्यामध्ये घाणीचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे आणि याला वाचवण्यासाठी देवच आपल्याला वाचवू शकतो.